सावली येथे ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे। सावली पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या खेडी पेट्रोल पंप जवळील बीडी गोडाऊन जवळ नॅशनल हायवेवर हा अपघात झाला। मूलवरून गडचिरोलीला येणारी बजरंगी ट्रॅव्हल्स गाडी नंबर MH12 KQ 2479 या ट्रॅव्हल्स व दुचाकीचा अपघात झाला। ट्रॅव्हल्स ड्रायव्हर तिरुपती तिरुनहरिवार राहणार मूल असून सावलीकडून मूल मार्गे जाणारी दुचाकी नंबर MH34 CF 1170 मृतक निलेश सुधाकर बोपनवार वय 33 वर्ष राहणार साखरी तालुका सावली असे मृतकाचे नाव आहे। ट्रॅव्हल्स भरधाव असल्याने चुकीच्या दिशेला जाऊन दुचाकी स्वाराला धडक दिल्यामुळे जागीच दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला। वरील घटना पोलीस स्टेशन सावली अंतर्गत येत असून पोलीस विभागाला घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी घटनेचा पंचनामा केला व मर्ग शवविच्छेदनाकरिता सावली ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरलेली असून या परिसरात आतापर्यंत 30 ते 40 अपघात झाल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे। तसेच नॅशनल हायवेवरून जाणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रित राहण्याकरिता येथे स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी होत आहे। आमच्या सोबत आहेत सावलीहून आमचे प्रतिनिधी प्रवीण गेडाम। पाहूया हा सविस्तर वृत्तांत। नॅशनल हायवे गडचिरोली ते चंद्रपूर नॅशनल आणि खेडी ते सावली या मार्गातले 2 किलोमीटरमध्ये जवळपास 50 ॲक्सिडेंट झालेले आहेत। याच्यामध्ये जवळपास 40 ते 45 लोक मृत्यू पावलेले आहेत। तरी आमची अशी मागणी आहे का त्या 3 किलोमीटरच्या अंदर 2 ते 3 ब्रेकर असायला पाहिजे आणि ब्रेकर द्यावेत। आपण बघू शकता सावली ते मूल हा नॅशनल हायवेवर नेमकाच या ठिकाणी अपघात झालेला आहे। यापूर्वीसुद्धा आपण जर खेडीपासून तर या बीडी सेंटर जो आहे गोडाऊन या इथपर्यंत अनेक अपघात यापूर्वीसुद्धा झालेले असल्यामुळे गावकऱ्यांनी या ठिकाणी ब्रेकरची मागणी केलेली आहे। आताच ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा मोठा अपघात झाला आणि दुचाकीस्वार या ठिकाणी ठार झालेला आहे। तरी पोलीस विभागाने या घटनास्थळी येऊन पंचनामा करीत आहे। या ठिकाणी ब्रेकर नसल्यामुळे अनेकांची दुचाकी चालवताना धाकधुकी निर्माण झालेली आहे। तरी ब्रेकर लावण्यात यावे अशी मागणी जोर धरीत आहे।